हा व्हिडिओ आहे उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडाचा। एक्स वर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। IMT ग्रुप ऑफ कॉलेजनं जाहिरात केली आणि या जाहिरातीवर असा दावा करण्यात येतोय की पुनीत गौतम हा विद्यार्थी दरवर्षी 1,80,00,000 पगार घेतो, पॅकेज घेतो। मुळात हा विद्यार्थी नसून एक आईस्क्रीम विक्रेता आहे। जगत फार्म मेन यहाँ पे देखो भाई, हमने अभी एक चीज देखा है IMT वालों का। देखो 1.8 करोड़ का एक पैकेज दिया है और इस भाई को देखो, ये भाई है वो, इसको 1.8 करोड़ का पैकेज मिला है साल का। पता है भाई क्या कर रहा है फिलहाल? IMT वालों का फ्रॉड। भाई का रिक्शा है आइसक्रीम का। भाई ये IMT वालों ने तुम्हें कितने पैसे दिए थे इस फोटो के? भाई मेरी में खिंचवा लेगा, कह रहे तो बहुत देंगे, दिया नहीं कुछ भी। कुछ नहीं दिया। आता या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये रस्त्यावरील फलक लावलेला पुनीत आणि लोक हा दावा खोटा असल्याचं म्हणतायत आणि हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय। सोशल मीडियावर या व्हिडिओ नंतर संताप व्यक्त होताना दिसतोय। ज्यांनी काही खासगी महाविद्यालय आणि कोचिंग संस्थांवर विद्यार्थ्यांची जास्त किंवा बनावट प्लेसमेंट आकडेवारी देऊन फसवणूक केल्याचा आरोप या सोशल मीडियावर होतोय। एका वापरकर्त्यानं म्हटलंय की हा कोचिंग माफिया टोळीचा जुना खेळ आहे। दुसऱ्यानं म्हटलंय की लूट सुरूच आहे, अभ्यासाची कोणालाही चिंता नाही, फक्त पैसा उकळायचा आहे। तिसऱ्या वापरकर्त्यानं टिप्पणी केली आहे की मोठ्या कोचिंग सेंटर्सनी विकलेल्या खोट्या स्वप्नांना बळी पडू नका। आता या व्हायरल व्हिडिओ नंतर खासगी संस्थांचा खोटारडेपणा उघड झालाय।